अजब रमा राघवची जोडी। काय ग, कुठे चाललीस? मामा, तुला किती वेळा सांगायचं, माणूस एकदा बाहेर जायला निघाला की त्याला अडवायचं नाही असं। पण ऑफकोर्स तुला एक जर का माहित असतं तर मला हे सगळं शिकायला पुढे त्यांच्या घरी जावं लागलं नसतं नाही का? ऑफिसला निघाले मी। ऑफिसला? अगं कशाला? आता पायाला लागलं होतं ना तुला। बघ, 1-2 महिन्याची सुट्टी घे, ती जखम बरी होते नंतर बघू आपण, ओके? मम्मा, अगं पायाची जखम बरी होऊन खूप वेळ झाला। रिअली? पण काय आहे ना, तू माझ्या मनाला काही जखमा केल्या, त्याचं काय? त्या बऱ्या करण्यासाठी मला ऑफिसला जावं लागणार, कारण त्या फक्त माझा राघवच बऱ्या करू शकतो। येस येस, ऑफकोर्स। नाही म्हणजे तू जा ऑफिसला। डार्लिंग प्लीज माझ्यावरचा राग सोड। का? म्हणजे हे सगळं तू केलेलं मी विसरू आणि त्यानंतर तू पुन्हा नवीन काहीतरी प्लॅन करशील, म्हणजे पुन्हा तुझे नवीन प्लॅन्स आणि मला नवीन जखमा, हो ना? सो थँक्स बट नो थँक्स। डार्लिंग प्लीज, मला खरंच काळजी वाटते तुझी। हे बघ तुझ्यासाठी मी पूर्णपणे बदलले की राघवला माझा जावे म्हणून एक्सेप्ट केलंय ना मी, अगदी मनापासून। तरी हे ना तुझ्या मनामध्ये कोण काय भरवते मला खरंच काहीच माहिती नाही। प्लीज बस, मला नाही ऐकायचं परत तुझं तेच। मला ना ऑफिसला जायला उशीर होतोय, माझा तुझ्या कुठल्याच गोष्टीवर काही विश्वास बसणार नाहीये, सो मी आता निघते। बाय डार्लिंग। राघव हिच्या जखमांवर फुंकर घालणार आहे। या दोघांचं ना ऑफिस मधलं भेटणंच बंद करायला हवं कायमचं। म्हणजे मला माझं ते बावळट प्याद पुन्हा वापरावं लागणार। बोला मॅडम। माझं एक महत्वाचं काम आहे, आत्ताच्या आत्ता घरी ताबडतोब। घरी नाही, घरी जमणार नाही मला। आणि तसे या घरातली अर्धी माणसं माझ्याशी तिरसटासारखी वागतात, त्यात कोणाला आपल्यावर संशय आला तर मग झालंच, बघायलाच नको। नाही नकोच, आणि मला खूप महत्वाची अपॉइंटमेंट आहे आता, सो मला नाही जमणार आता यायला। प्लीज मला येऊन भेटशील का? अशी रिक्वेस्ट करत नाहीये मी तुला, आत्ताच्या आत्ता घरी येऊन भेट हे सांगते। दॅट्स अन ऑर्डर, ओके? बरं ठीक आहे, पण तुमच्या घरी नको। मी आता जिथे निघाले ना तिथलं लोकेशन पाठवते, तुम्ही तिथेच या। ठीक आहे, वेळेवर ये। हे काय केलंय तुम्ही? जरा नीट लक्ष द्या ना। हे बघा, काजळ नीट नाही लागलंय। मी लावते। लिपस्टिक एवढी फेंट काय? ऐका ना, ते तुम्ही मगाशी इथे असं लाल लाल लावलेलं ना, ते प्लीज लावा ना, त्याने चेहरा असा खुलून दिसतो। प्लीज 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 लावा ना ते। हे लोकेशन आहे पार्लर? गॉड, इथे नोकरीला लागली का ही बया? एनिवेज इथे कोण ते? तू
मी ओळखलंच नाही तुला. हा माझा न्यू मॉडर्न लुक, याला ना ओव्हर मेक असं म्हणतात. जरा ओव्हर झालाय. ओव्हर मेक नाही, मेकओव्हर असं म्हणतात याला. हा तेच ते. मी कशी दिसते? फॅन्टास्टिक, ब्युटिफुल. पण काय म्हणजे हा एकदम चेंज का? आता माझ्या राघवरावांच्या मनातून तुमची मुलगी पुसून जायला नको का? स्मार्ट. हा पण हे एवढंच पुरेसं नाहीये का? अजून काही करू का? ए जा. तू आता ऐक ऐक, तुला आता त्या राघवच्या घरी जाऊन मी सांगितलेला प्लॅन एक्झिक्यूट करायचा आहे. ओके, माझा प्लॅन ऐक. राघव, आय मिस्ड यू सो मच. मला नाही राहायचंय त्या घरात, मला तुझ्यासोबत राहायचंय आपल्या घरात. मला तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येते रे. हो, सगळं आपल्या मनासारखं होणार, थोडा धीर धर. नाही, मला तुझ्यापासून लांब नाही राहायचंय आता राघव. सगळं किती डिफिकल्ट आहे कळतंय का तुला? कळतंय, सगळं कळतंय. काय कळतंय तुला? हेच की तू आधीसारखी पुन्हा हट्टी झालीस. तुझ्याकडे हट्ट नाही करणार तर मग कोणाकडे हट्ट करणार आहे मी? आणि तसंही हक्क आहे तो माझा. तुझी ड्युटी आहे माझा हट्ट पुरवणं, कळलं? अच्छा, म्हणजे हक्क सगळे तुझ्याकडे आणि कर्तव्य सगळे मी पार पाडायची. मग तुझी ड्युटी काय आहे ना, तुझ्यावर प्रेम करायची. ही ड्युटी तुझ्याकडून करून घेऊ शकतो. सांगू ना मी? सांग ना. तू सुंदर दिसतेस आणि हे इयरिंग्स तुला आणखीन सुंदर बनवतात. खूप छान दिसतात तुला हे. मग मी एक सांगू? हे इयरिंग्स फक्त सुंदर नाही आहेत राहत, तर मी जिथे कुठे जाऊन तिथे या दागिन्यांच्या रूपात सतत तू माझ्या सोबत असते. थँक्स राघव. थँक्यू. थँक्यू. राघव, मला ना आता खरंच खूप पॉझिटिव्ह वाटतं. पवित्र आंटी म्हणाली, डॅड जर का अंकल गुरुजींशी बोलला ना तर सगळं काही सॉर्ट होईल. त्यातलं नक्कीच काहीतरी वे आउट निघेल. नाही, त्या म्हणतायत ते बरोबर आहे. तुझे डॅड आले की तेच आबांशी बोलतील आणि आपली बाजू समजावून सांगतील त्यांना. हो राघव, पवित्र आंटीमुळे मला थोड्या होप्स वाटतायत रे. असं म्हणतात की खरं प्रेम नेहमी जिंकतं. आपलं प्रेम जिंकलं पाहिजे. आपलं प्रेम जिंकणारच आहे रमा.